सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग आज झटपट बनवूया साबुदाण्याचे वडे. चला मग आपण साहित्य बघूया. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत. जिरं आहे, मिरची आहे आणि ही मिरची मी चटणीसाठी घेतलेली आहे. चटणीसाठी मी शेंगदाणे घेतले, सुकं खोबरं घेतलेलं आहे, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे आणि साबुदाणे मी भिजवत ठेवले होते रात्रभर आणि शेंगदाण्याचा कूट आहे. चला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी हे बटाटे असे कुस्करून घ्यायचे. बटाटे कुस्करून झाले. आपण ह्यात हे जिरं आणि मिरची बटाट्यांमध्ये एकत्र करायची. जिरं आणि मिरची एकत्र करून घ्यायची आता व्यवस्थित. हे मिक्स करून झालेलं आहे. आपण ह्याच्यात साबुदाणे ॲड करूया. पण आपण एकत्र करून घेऊयात सगळं. आणि आता ह्याच्यात वाटी कूट ॲड करायचं, शेंगदाण्याचा आणि मीठ. चला मग आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. आणि आता अशा प्रकारे आपण हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. तेल पण तापत ठेवलेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे वडे करूया. थोडासा तेलाचा हात लावून छान वडे करायचे. छोटे छोटे करा. तुम्हाला मोठे आवडत असतील तर मोठे पण करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही पण कशा प्रकारे वडे बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उपवासाच्या अजून काय काय रेसिपीज आहेत ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सगळे गोळे करून घ्यायचे आपण. आणि तुम्ही जेव्हा वडी कराल तेव्हा थोडंसं पातळ
मोकळा असला पाहिजे. जाड असला की तो आतून शिजत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे थोडासा पातळ करायचा आपल्याला. म्हणजे ते खायला पण छान लागतं आणि फुगतं जेव्हा बनतो ते. सगळे बनवून घ्यायचे आता. याचं तुम्ही भजी पण तयार करू शकता. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या पोर्शन घ्यायचा असा आणि तेलात फ्राय करायचा. भजी पण आपली होतात, जसं तुम्हाला आवडेल तसं. चला तर मस्त आपले वडे तयार झालेले आहेत. आपण आता याला तळून घेऊया छान. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं आता चेक करूया आधी हे गरम झालंय की नाही. आपलं तेल गरम झालेलं आहे. मीडियम आचेवरच आपल्याला शिजवायचं, जास्त फास्ट गॅस पण करू नका. लगेच आपल्याला खोलून नाही करायचं. बघू शकता छान कुरकुरीत झालेलं आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आतपर्यंत ते व्यवस्थित शिजतात. कुरकुरीत झालेलं आहे. चला तर अशा प्रकारे हे झालेत आपले. तर बाकीचं पण एका साईडला आपले वडे शिजतायत छान. पण तोपर्यंत चटणीसाठी खोबरं, मिरची आणि शेंगदाणे थोडेसे रोस्ट करून घेऊया. हलकंसं तेल घालून रोस्ट करायचं. थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला. थोडं हलकं भाजून घ्यायचं. हे आता वाटण थंड झालेलं आहे. आपण आता ह्याला बारीक करून घेऊया. याच्यात मी मीठ आणि साखर ॲड केलेलं आहे बारीक करताना. आणि आता आपली चटणी रेडी झाली आहे. पण याला फोडणी सुद्धा देणार आहोत. हे वडे पण होत आहेत, तळून साईडला ठेवूया.
चला तर मंडळी, आपले साबुदाणा वडा रेडी झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कुक विथ आई आणि सुनबाई या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.